आपल्या सर्वांना आपला शूरवीर 500 योद्धांचा भीमा कोरेगावचा इतिहास आठवतोय आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी 2025च्या शेवटी 2026 मध्ये जाताना आजही भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येतात आणि आपण यांनी हेच दाखवून दिले की भीमा कोरेगावच्या दिवशी ज्या योद्ध्यांनी इकडे पेशवाई माती काढण्याचं काम केलं होतं त्यांना आम्ही विसरलेलो नाही आहोत मित्रांनो। आणि दुसऱ्या बाजूला ज्या 500 शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद करण्याचं काम केलं होतं त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर अख्ख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलेलो विसरलं नाही होत। 500 लोकांनी तेव्हा मार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल, किती मोठी ताकद असेल तरी आज जर इकडे 500 लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसं आपण भीमा कोरेगावच्या इथे अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो त्याच पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवय्या इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे आणि भीमा कोरेगावच्या शौर्यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे छाती टोकपणे लढणं शिकू। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो। आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय भीम, जय संविधान।